सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामींचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. उद्या 26 सप्टेंबर 2025 शुक्रवार दिवशी ललिता पंचमी आलेली आहे. सोन्यासारखा दिवस आहे. आईने आपल्या मुलांसाठी काही विशेष उपाय करायचे आहे. मुलांच्या मुखात म्हणजे जिभेवर एक पदार्थ आपल्याला ठेवायचा आहे. मुलांच्या मुखात सरस्वती वास करेल कायम. तर उद्याचा दिवस महिलांनो खूप सोन्यासारखा आहे. माझ्या महिलांना काही मासिक धर्म वगैरे असेल, वडिलांनी जरी उपाय ही सेवा केली ना तरीही चालेल, पण मुलांसाठी उद्या आवर्जून विशेष उपाय जरूर करा. मग पुढच्या वर्षीच आपल्याला उपाय करता येईल. जरी आपण चैत्र नवरात्रीत करतो, पण अश्विन नवरात्रीत आपण सर्वच जण घटस्थापना करत असतो. काही घरांमध्ये चैत्र नवरात्रीत घटस्थापना केलेली नसते, पण अश्विन नवरात्रीत घरोघरी घटस्थापना, अखंड दिव्याची सेवा ही करतच असतो आपण. म्हणून आपल्या मुलांसाठी उद्याचा दिवस खूप खास आहे. तर नवरात्रीची पंचमी दुर्गा मातेच्या स्कंद माता या रूपाची आपण पूजा करत असतो. प्रत्येक घरात घटस्थापना केलेलीच आहे. घरामध्ये घट बसवलेले आहे, मंगल कलश भरलेला आहे, अखंड दिवा लावलेला आहे. आपल्या कुळाचाराप्रमाणे आपण देवी आईची सेवा करत आहोत. तर लक्ष्मी पंचमी म्हणून सुद्धा हा दिवस ओळखला जातो आणि उद्या शुक्रवार आलेला आहे. बघा महिलांनो, खूप सुंदर दिवस आहे. उद्या लवकर उठायचं आहे. तसं तर आपण लवकरच उठत आहोत नवरात्री. तर उद्या लवकर उठायचं आहे. आंघोळीच्या पाण्यात मुलांच्या सुद्धा, आणि तुम्ही स्वतः जरी उपाय केला, आता एक वेळेस तुमचा राहून गेला, पण मुलांसाठी उपाय जरूर करा. मुलांच्या आंघोळीच्या पाण्यात चिमूटभर हळद टाकायचं आहे. आयुष्य सोन्यासारखं होईल. आणि मुलांच्या आंघोळीच्या पाण्यात चमचाभर दूध टाकायचं आहे. सरस्वती मातेची इतकी अखंड कृपा होईल की तुमच्या मुलांना प्रत्येक कामात, शिक्षण असो, नोकरी असो, यश, प्रगती मिळणार आहे. भरभरून त्यांची जोरदार प्रगती होणारा उद्याचा दिवस आहे. तर उद्या आंघोळीचा हा उपाय प्रत्येक मुलासाठी आईने जरूर करा. अगदी मुलं लहान असतील, 1 वर्षाखालील असेल तरी पण तुम्ही हा उपाय करा. 1 चमचाभर दूध टाका, गाईचं दूध टाका आणि चिमूटभर हळद टाका. देवी आईला, सरस्वती मातेला तुमची प्रार्थना करा मुलांसाठी आणि मग आंघोळीला हे पाणी द्यायचं आहे. मुलं लहान असतील स्वतः आंघोळ घालून द्या. मुलं मोठी असतील तर असं पाणी आवर्जून, मुलं काही उपाय करणार नाही, पण आपण आईनेच आठवणीने हा उपाय जरूर करा. कायम निरोगी राहतील मुलं, सोन्यासारखी राहतील. म्हणून आंघोळीचा उपाय जरूर करा. ललिता पंचमीच्या दिवशी छोटासा पाट मांडून किंवा तुमच्या देवघरात जागा असेल तिथं सुद्धा तुम्ही एक ताम्हण घ्यायची आहे तुम्हाला, किंवा तुम्ही वेगळी पूजा मांडत असाल, छोटासा पाट मांडून पाटाखालील जमीन स्वच्छ पुसून घ्यायची आहे. पाटाच्या आजूबाजू रांगोळी काढा. पाटावर तुम्हाला पिवळा कपडा अंथरून घ्यायचा आहे. आता पिवळा नसेल, लाल कपडा अंथरला तुम्ही तरीही चालेल. पिवळा असेल अतिशय उत्तम. पाटावर एक ताटली किंवा ताम्हण ठेवून घ्यायची आहे. ताम्हणात कुंकू ओलं करून घ्यायचं आहे. थोडंसं कुंकू ओलं करून घ्यायचं आहे आणि ताम्हणात तुम्हाला कुंकवाने चांदणी काढायची आहे, स्टार काढायचा आहे. सगळ्यांना स्टार कसा काढायचा माहीतच आहे. अगदी साध्या सोप्या पद्धतीने तुम्हाला जसा जमेल तसा स्टार, चांदणी जरूर काढा. त्याचबरोबर चांदणीमध्ये तुम्हाला थोडीशी हळद ओली करून घ्यायची आहे आणि ओल्या हळदीने तुम्हाला एम म्हणजे एडक्याचा वरती एक मात्रा अनुस्वार एम, सरस्वती मातेचा बीज मंत्र आहे, दुर्गा देवीचा बीज मंत्र आहे एम. हे ललिता पंचमीला अशी पूजा प्रत्येक आईने जरूर करायची आहे. देवघरात करा, वेगळा पाठ मांडून करा, पण प्रत्येक आईने अशी पूजा जरूर करा. त्या चांदणीला एम काढल्यानंतर तुम्हाला हळदी, कुंकू, फुलं, अक्षता वाहून पूजा करायची आहे. या दिवशी या बीज मंत्राला खूप महत्त्व आहे. मुलांची भरभरून प्रगती होण्यासाठी प्रत्येक आईवडिलांनी हा उपाय, ही सेवा जरूर करा. चांदणी काढल्यानंतर एम अक्षर म्हणजेच मंत्र लिहिल्यानंतर हळद, कुंकू, फुलं वाहून पूजा करा आणि तुपाच्या दिव्याने त्या चांदणीला ओवाळून घ्यायचं आहे. मुलं असतील, मुलांना जरी तुम्ही पाटावर बसवलं आणि मुलांना ओवाळून घेतलं त्याच दिव्याने, थोड्याशा अक्षता मुलांच्या डोक्यावर टाका, मुलांना कुंकू लावा, मुलांना अक्षता टाकून ओवाळून घ्यायचं आहे.
खूप सुंदर अनुभव येतील बघा. मुलं म्हणजे बाहेर गावी राहत असतील, मुलांचा फोटो असेल महिलांनो, तर मुलांचा फोटोला जरी ओवाळून घेतलं उद्या, आवर्जून मुलांचं औक्षण करा. सुंदर दिवस आहे उद्या. देवी लक्ष्मीचं श्रीयंत्र असंच चांदणी स्टारप्रमाणेच आकृती असते, सर्वांनाच माहीत आहे. उद्या शुक्रवार आहे. अशी चांदणी ताम्हणात कुंकवाने जरूर काढा आणि हळद ओली करून त्यात एम म्हणजे सरस्वती मातेचा बीज मंत्र लिहायला अजिबात विसरू नका महिलांनो. सेवा जरूर करा. तुमच्या घरात सरस्वती पण तुम्हाला पावेल, म्हणजे तुमच्या घरात तुमच्या लेकरा बाळांवर सरस्वती मातेचा सुद्धा आशीर्वाद राहील. ज्याच्याकडं सरस्वती आहे, बुद्धी आहे, त्याला या जगात कशालाच कमी नाही. तिथं अखंड लक्ष्मी नांदतेच. बुद्धीच्या बळावर मनुष्य या जगाच्या पाठीवर राज्य करू शकतो, हे सर्वांनाच माहीत आहे. ज्याच्याकडं बुद्धी आहे तेजस्वी, त्याच्याकडं लक्ष्मी धावत येते आणि ज्याच्याकडं बुद्धी नाही त्याच्याकडं दुःख दारिद्र्यच राहतं. म्हणून मुलांसाठी ही सेवा आवर्जून करा. मुलांना इतकी प्रगती मिळेल, सरस्वती मातेचा अखंड आशीर्वाद राहील. ज्याच्याकडं सरस्वती आहे, बुद्धी आहे, तिथं लक्ष्मी माता आपोआप प्रसन्न होत असते. त्याचबरोबर मुलांच्या जिभेवर सुद्धा तुम्हाला मदाने एम हा बीज मंत्र मदाने आपल्या मुलांच्या जिभेवर सुद्धा लिहायचा आहे. करंगळी शेजारील बोटाने तुम्हाला मधात बोट बुडवून घ्या, किंवा तुमच्याकडं सोन्याची चांदीची काडी असेल महिलांनो, ती काडीचा वापर जरी केला, मधात ती काडी बुडवा आणि मुलांच्या जिभेवर तुम्हाला एम हा अक्षर म्हणजेच बीज मंत्र, सरस्वती मातेचा बीज मंत्र जरूर लिहायचा आहे. आता मुलं ऐकत नाही, अजिबात तुमच्याजवळ बसत नाही. मग काय करायचं आहे, मुलांना थेंबर का होईना किंवा चमचाभर मध चाटवायचं आहे तुम्हाला. उद्या मधाला, सोन्यासारख्या मधाला चांगलं क्वालिटीचं मध घेऊन या महिलांनो. लहानशी जरी बाटली आणली तरीही चालेल. मुलांना हा पदार्थ म्हणजे मध उद्या जरूर प्रत्येकाने आपल्या मुलांना सरस्वती मातेला, लक्ष्मी मातेला नमस्कार करा. आधी आपल्या देवघरात जरी तुम्ही मध आणि आपल्याला एक डाळिंबाचा उद्या नैवेद्य जरूर दाखवायचा आहे. तुम्ही 5 फळांचा नैवेद्य दाखवत असाल, त्यात एक डाळिंबाचे दाणे आपल्या लेकरांच्या दातांसारखे असतात, म्हणून उद्या डाळिंबाला खूप महत्त्व आहे. सरस्वती मातेजवळ, लक्ष्मी मातेजवळ, देवघरात तुमचे घट बसवलेले असतील, तिथं तुम्ही डाळिंबाचा नैवेद्य जरूर दाखवा. एक डाळिंब ठेवा, जास्त ठेवा. नंतर ते डाळिंब तुम्ही लहान लेकरांमध्ये वाटले तरीही चालेल. थोडंसं एखाद्या वाटीत तुम्हाला मुलांना मध देण्याआधी थोडंसं देवी आईजवळ नैवेद्यात ठेवा मध, आणि नंतर आपल्या लेकरांच्या जिभेवर एम हा अक्षर, हा बीज मंत्र लिहायचा आहे. सोन्याची काडी असेल तुमच्याकडं किंवा चांदीची, त्याने लिहा. नाही तर काहीच नाही तुमच्याकडं, तर महिलांनो उजव्या हाताच्या करंगळी शेजारील बोट, ज्याने आपण देवांना सुद्धा कुंकू हळद लावत असतो, तर त्या बोटाने आपल्याला आपल्या लेकरांच्या जिभेवर एम हे अक्षर, हा बीज मंत्र लिहायचा आहे. आता तुमची मुलं जवळ बसत नाही, मग काय करायचं, मध फक्त चाटायला देऊन द्या मुलांना. थेंबर द्या, चमचाभर द्या, मुलांना मध चाटायला देऊन द्यायचं आहे. आणि काय करायचं आहे, ते मध चाटल्यानंतर एक छोटासा पेला पाणी भरून घ्यायचं आहे. तुमची मुलं जेवढं पाणी पितील, तुम्हाला माहीत असेल, लहान लेकरं असतील, मोठी असतील, तेवढंच पाणी घ्यायचं आहे तुम्हाला प्यायचं. स्वच्छ पाणी घ्यायचं आहे लहानशा ग्लासावर. आईने स्वच्छ हात धुवून घ्यायचे आहे, हँडवॉशनी वगैरे स्वच्छ हात धुवून घ्या. आणि त्या करंगळी शेजारील बोटाने, उजव्या हाताच्या करंगळी शेजारील बोटानेच तुम्हाला पाण्यावर एम सरस्वती मातेचा बीज मंत्र किमान 11 वेळा पाण्यावर लिहायचा आहे तुम्हाला. तुम्ही लिहित आहात अशा पद्धतीने तुम्हाला पाण्यावर तो गिरवायचा आहे. तो एम अक्षर, एम बीज मंत्र पाण्यावर लिहायचा आहे आणि ते स्मरण करा. मातेला प्रार्थना करा, सरस्वती मातेला, की माझ्या लेकरांची भरभरून प्रगती होऊ दे, प्रत्येक क्षेत्रात त्यांना यश मिळू दे, शिक्षण असू दे, नोकरी असू दे, सर्व काही त्यांना म्हणजे त्यांच्या मनासारख्या गोष्टी घडून येऊ दे, प्रत्येक कामात त्यांना यश मिळू दे, शिक्षणात त्यांची भरभरून प्रगती होऊ दे. तुम्हाला
तुम्हाला जी प्रार्थना करायची ना, मी फक्त उदाहरण दिलेलं आहे. तुम्हाला जी प्रार्थना करायची, मुलं लहान असो मोठी असो, प्रत्येक आईने विचार करून तशी प्रार्थना देवी आईला बोलायची आहे. आणि मध चाटवल्यानंतर 11 वेळा पाण्यावर बीज मंत्र, सरस्वती मातेचा एम हा बीज मंत्र लिहिल्यानंतर ते पाणी फक्त तुमच्या मुलांनाच तुम्हाला प्यायला द्यायचं आहे. 2 मुलं असतील, तुम्ही अर्ध पाणी दिलं तरीही चालेल, किंवा तुम्हाला 2 पेल्यांमध्ये ही सेवा करायची असेल, तुम्ही वेगवेगळी सुद्धा सेवा करू शकता. 2 पेले घ्या, आधी एका ग्लासावर एका पाण्यावर करून घ्या सेवा. एका मुलाला देऊन द्या ते पवित्र पाणी, दैवी शक्तिमय ते पाणी, तीर्थ. आणि मग दुसऱ्या ग्लासावर तुम्ही पाण्यावर एम हाच बीज मंत्र लिहा, दुसऱ्या मुलाला द्या. किंवा तुम्हाला एवढं नाही जमत, एका पाण्याचे 2 भाग केले, थोडं थोडं पाणी दिलं दोघांना. एक मुलगा असेल तर एका पेल्यावर करा पाण्यावर, किंवा 2 असतील 2वर करू शकता, तुमच्यावर आहे. फक्त मध चाटल्यानंतर असं पाणी, हे पवित्र पाणी, देवी आईचा आशीर्वाद आहे. उद्या ही सेवा आवर्जून करा महिलांनो. उद्या पंचमी तिथीचा नैवेद्य तर खरं केळीचा आहे, पण डाळिंबाचा नैवेद्यसुद्धा आवर्जून दाखवा. तुम्हाला केळीचा दाखवायचा असेल तर केळीचा पण दाखवा, पण डाळिंब नैवेद्यात जरूर ठेवा. नंतर ते डाळिंब तुमच्या लेकरांमध्ये प्रसाद स्वरूप वाटायचं आहे, इतरांना देत बसू नका. तुम्ही केळीचा नैवेद्य दाखवला तर सर्वांना केळीचा नैवेद्य वाटू शकता. केळीचा नैवेद्य आणि डाळिंबाचा नैवेद्य उद्या पंचमीला, ललिता पंचमीला देवघरात दाखवल्याने मुलांना प्रगती मिळते, यश मिळते. स्कंद माता म्हणजे सरस्वती मातेची आणि लक्ष्मी मातेची तुमच्या लेकरा बाळांवर, संपूर्ण कुटुंबावर अखंड कृपा होत राहते. त्या घरात त्या लेकरांना कधीच कशाला कमी पडत नाही, म्हणजे कुठल्याच प्रगतीला सुद्धा कधी कमी पडत नाही. मुलं रात्रंदिवस सोन्यासारखी प्रगती करतात तिथं. उद्या नवरात्रीतील शुक्रवार आलेला आहे महिलांनो. श्रीयंत्र असेल, माता लक्ष्मीची मूर्ती असेल, तुम्ही घटे बसवलेला आहे, एक सुपारी जरी घेतली तुम्ही, त्या सुपारीवर ओम श्रीम नमः, ओम श्रीम नमः या मंत्राचा जप करत करत माता लक्ष्मीला कुंकुमार्चन करायचं आहे. 108 वेळा करा, 51 वेळा करा, 21 वेळा करा, 11 वेळा करा, तुमच्यावर आहे तुम्हाला किती वेळा कुंकुमार्चन करायचं आहे. उद्या 16 वेळा महालक्ष्मी अष्टकाचा पाठ. महिलांनो, वेळ काढा. उद्या कुठं नाही गेला तुम्ही तरीही चालेल, संध्याकाळी तुम्हाला महालक्ष्मी अष्टकाचा पाठ करायचा आहे. आता लहान लेकरं आहे, तुम्हाला अजिबात जमत नाही, किमान 8 वेळा तरी अष्टरूपी महालक्ष्मी मातेची ही खूप प्रभावी सेवा आहे. ललिता पंचमी आणि उद्या शुक्रवार आलेला आहे. महिलांनो, थोडासा वेळ काढा, संध्याकाळी दिवा लागणी करून घ्या, दिवा अगरबत्ती, आणि संध्याकाळी देवघरात तुपाचा दिवा लावा. अखंड दिवा तर आपला चालूच आहे, तुपाचा दिवा लावा. देवी आईला कुंकुमार्चनची सेवा करा आणि देवी आई समोर तुम्हाला 16 वेळा किंवा 8 वेळा महालक्ष्मी अष्टकाचा पाठ आवर्जून म्हणायचा आहे, बोलायचा आहे. देवी आईची खूप प्रभावी सेवा आहे. 1 वेळा व्यंकटेश स्तोत्र बोलता आलं तुम्हाला, आवर्जून बोला. ज्या घरात लक्ष्मीनारायणांची ही सेवा होते ललिता पंचमीला, त्या घरात कशाला कमी राहत नाही. तुम्ही किती स्वप्न बघत असाल ना, त्याच्या 1000 पटीने देवी आई तुम्हाला देणार आहे. तुमची सेवा कधीच खाली जाणार नाही. त्याचबरोबर तुमच्या घरात जर पैशांचे प्रॉब्लेम चालू असतील, आर्थिक टंचाई असेल, बरकत राहत नसेल, विनाकारण खर्च असेल, विनाकारण खर्च थांबण्यासाठी, घरात बरकत येण्यासाठी, लक्ष्मी स्थिर होण्यासाठी एक छोटासा लाल कपडा घ्यायचा आहे. महिलांनो, आवर्जून करा सेवा. एक लाल कपडा घ्यायचा आहे, स्वच्छ घ्यायचा आहे, कोरा असेल अतिशय उत्तम. त्यात थोडेसे अख्खे तांदूळ अक्षता ठेवायच्या आहे. त्यावर 1 हळकुंड, 2 हिरवी वेलची आणि 2 लवंगा. कळालं असेल महिलांनो. एक लाल कपडा घ्या, माता लक्ष्मी समोर तो कपडा ठेवायचा आहे. एखाद्या वाटीत ठेवा, त्यावर थोडेसे अख्खे तांदूळ ठेवायचे आहे. त्यावर 1 हळकुंड ठेवायचा आहे, 2 हिरवी वेलची चांगली बघून ठेवा आणि 2 लवंग फुलाच्या बघून ठेवायच्या आहे. त्याची पोटली तुम्हाला बांधून घ्यायची आहे, माता लक्ष्मी समोर चरणाशी ठेवायची. हळदी कुंकू देवी आईला वाहिल्यानंतर आपण कुंकुमार्चन तर करणारच आहोत, लगेच ही सेवा करा. अशी छोटीशी पोटली तयार करून घ्या, छोटासा कपडा घ्या, थोडे तांदूळ ठेवा, 1 हळकुंड, 2 हिरवी वेलची आणि 2 लवंग, हळदी कुंकू, फुलं
वाहून त्या पोटलीची, त्या गाठोडीची कुलदेवी समोर, माता लक्ष्मी समोर ठेवून पूजा करायची आहे. देवी आईला प्रार्थना करा. तुमच्या अडचणी, इच्छा, आकांक्षा, जिज्ञासा देवी आईला सांगा, प्रार्थना करा आणि नंतर ती पोटली तुम्हाला मुख्य दारावरती बांधून द्यायची आहे. दारावरती बांधायची नसेल, तुमच्या पॉकेटमध्ये ठेवू नका महिलांनो. आपले हात वगैरे लागतात. तुम्ही सरळ ती पोटली, आपण जिथं पैसे ठेवत असाल, तुम्ही कपाटात पैसे ठेवत आहात, तिजोरी असेल तुमची, तिथं तुम्हाला ती पोटली ठेवायची आहे. वर्षभर राहू द्या. तुमच्या घरात पैसा कधी कमी पडणार नाही, लक्ष्मी कधी तुम्हाला कमी पडू देणार नाही. अशी ही सुंदर सेवा आहे महिलांनो. तुम्हाला जास्त काही लागणार नाही. या 2-4 वस्तू आपल्या घरातच आहे. सेवा करून तर बघा, वाईट तर काही होणार नाही. चांगल्याच गोष्टी तुमच्या घरात घडणार आहे. विनाकारण खर्च थांबतील, बरकत येईल, पैशाला पैसा जोडला जाईल आणि अखंड लक्ष्मी टिकून राहील. खूप सोन्यासारखा उपाय आहे, करून तर बघा. ही सेवा तुम्ही घरी सुद्धा करू शकता. अशी पोटली, गाठोडी तुम्ही घरात तिजोरीत पण ठेवू शकता. तुमचं व्यवसाय असेल, दुकान असेल किंवा तुम्ही गाडी वगैरे असेल तुमची, काही म्हणजे तुम्ही करत असाल व्यवसाय वगैरे, तिथं सुद्धा तुम्हाला पैशाला बरकत येण्यासाठी अशी ललिता पंचमीला ही सेवा, ही पोटलीची सेवा जरूर. आपण उद्या पंचमीला देवी लक्ष्मीच्या मूर्तीवर, श्रीयंत्रावर किंवा एक सुपारी मांडून कुंकुमार्चन करणारच आहोत. त्याचबरोबर अन्नपूर्णा मातेची मूर्ती असेल, घटस्थापनेच्या दिवशी देवी आईला तुम्ही तांदळात विराजमान केलेलं असेल, स्थापन केलेलं असेल, तरी पण उद्या महिलांनो 11 वेळा, 21 वेळा किंवा जास्त वेळा तुम्हाला देवी आईला धान्य अर्पण करायचं आहे. जसं आपण कुंकुमार्चन करतो ना, तसंच देवी आईला तुम्ही तांदळाने सुद्धा मार्चन केलं तरीही चालेल. तुमच्याकडं सप्तधान्य असेल, तुम्ही सप्तधान्य अर्पण करू शकतात. नाही तुमच्याकडं सप्तधान्य, किमान अखंड तांदूळ घ्या आणि ओम अन्नपूर्णाय नमः, ओम अन्नपूर्णाय नमः असा मंत्र जपत जपत तुम्हाला 11 वेळा किंवा 21 वेळा देवी आईला, अन्नपूर्णा देवी आईला तांदूळ अर्पण करायचे आहे. नंतर ते तांदूळ घटस्थापना म्हणजे घट हलवल्यानंतर आपण देवांना अभिषेक करतोच, तेव्हा देवी आईच्या वाटीत तुम्ही स्थापन केलं असेल तांदळात, आपण उद्या जे तांदूळ देवी आईला अर्पण करणार आहोत, धान्य मार्चन करणार आहोत, ते नंतर तुम्ही डब्यात टाकून द्या किंवा त्याचा खिरीचा प्रसाद केला तुम्ही दसऱ्याला आणि देवांना नैवेद्य दाखवला, नंतर तो प्रसाद तुम्ही खाल्ला. खूप सुंदर अनुभव येईल. तुमच्या घरात अन्नधान्याला कशाला कमी राहणार नाही कधी. अन्नपूर्णा माता, महालक्ष्मी माता तुमच्यावर अखंड आशीर्वाद म्हणजे करणार आहे. असा हा उद्याचा दिवस आहे. त्याचबरोबर महिलांनो, उद्या मुलांवरून सुद्धा तुम्हाला थोडेसे तांदूळ ओवाळून बाहेर टाकून द्यायचे आहे. मुलांना इडापिडा असेल, नजरबाधा झालेली असेल, काही कामात अडचणी येत असेल, मग शिक्षण असू दे किंवा नोकरी असू दे, कुठल्याही कामात अडचणी येत असेल तर मुलांना पूर्व पश्चिम उभं करायचं आहे. तुम्हाला थोडेसे उजव्या हातात तांदूळ घ्यायचे आहे तुम्हाला आणि मुलांच्या डोक्यापासून पायापर्यंत नीट 7 वेळा ओवाळून घ्यायचे आहे. उतरवून घ्या आणि घराबाहेर एखादं झाड असेल किंवा कुठंतरी जिथं पक्षी वगैरे येतात आणि ते तांदूळ खाऊन जाईल, अशा ठिकाणी ते तांदूळ 7 वेळा मुलांवरून ओवाळून घ्या.